आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये सासरच्यांकडून विवाहितेचं छळ झालंय। मारहाणीमध्ये गर्भवती असताना महिलेचा गर्भपात झालाय। या प्रकरणी पती, नणंद आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, सासरच्यांनी छळ केला, यामध्ये महिलेचा गर्भपात सुद्धा झालाय। आता कारवाई नेमकी काय काय करण्यात आली? नक्कीच खरं तर सासरच्यांकडून छळ करण्याचे प्रकार, सुनेचे छळ करण्याचे प्रकार जे आहे ते काही थांबता थांबत नाही। अशीच एक घटना जी आहे ती अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामध्ये घडली आहे। चक्क हुंड्यासाठी या सासरच्या मंडळींनी, ज्यामध्ये पती सुद्धा सामील आहे, सासू सुद्धा सामील आहे आणि नणंद सुद्धा सामील आहे, या तिघांनीही या महिलेची जी आहे ती छेडछाड केली, तिला मारहाण केलं आणि त्यामध्ये तिचा गर्भपात जो आहे तो झाला आहे। आणि आता पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। तिघांना अटक देखील केली। पुढील चौकशी जी आहे ते सुरू आहे। एकंदरीत जर बघितलं तर महिला अत्याचाराच्या घटना ज्या वारंवार या ठिकाणी दिसत आहे, अशांमध्ये पीडित महिला जी आहे ती हुंडा बळी असल्याचं सांगण्यात येते। कल्याणी, सुरेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अमरावतीमध्ये सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला। या मारहाणीमध्ये गर्भवती असलेल्या विवाहितेचा गर्भपात झालाय। या प्रकरणी आता पती, नणंद आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल झाला।